ओडेक्स लाईनअप मध्ये जायचंय. ओडेक्स टीमला मी विनंती करतो लाईनअप मध्ये जायचंय. लाईन मध्ये जायचंय ग्राउंड मध्ये. आता चालेल 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 चालेल. पुढच्या वेळेस लक्ष ठेवा. धन्यवाद. टॉस जिंकला ओडेक्स यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. पहिला झिरकॉन यांना विनंती आहे की त्यांनी त्वरित आपले 2 खेळाडू मैदानात पाठवायचे आहे. पहिली जोडी झिरकॉन मरीन. पुन्हा एकदा परेश आणि जीवन पाटील पहिली जोडी मैदानात उतरली आहे. स्ट्राईकला असेल परेश, नॉन स्ट्राईकला असेल जीवन. जीवन पाटील स्ट्राईकला आहेत परेश, नॉन स्ट्राईकला आहेत जीवन पाटील. ओडेक्स यांना विनंती आहे त्वरित त्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जीवन पाटील. हा परेश, परेश ठाकूर जीवन पाटील. कोण आहे पहिला बोला. पहिलाच मॅच ना, पहिली आहे ना. ओडेक्स यांची पहिली मॅच, झिरकॉन यांची दुसरी मॅच. ऋषिकेश सांघिक पहिलं, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील ऋषिकेश. सॉरी माफ करा, सूरज सांघिक. हा सूरज पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील सूरज. सामोरे जातील. कृपया विनंती आहे कॅमेरा समोरून बाजूला व्हावे. गणेश, सूरज पाटील ना, सूरज पार्टे. हॅलो. नाही स्ट्राईकला जीवन, स्ट्राईकला सॉरी स्ट्राईकला परेश, नॉन स्ट्राईकला जीवन. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, पहिला चेंडू घेऊन येतील सूरज. कृपया सामना लवकरात लवकर चालू करावा. नाणेफेक जिंकून ओडेक्स यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. प्रथम पहिला चेंडू वाईड बॉलचा इशारा पंचांचा. अवांतर धावसंख्येत भर. पहिला चेंडू अवांतर टाकलेला आहे सूरज यांनी. धावसंख्या वाढते 1-1. 0 बॉल 1 धाव. हवा वाहते मागच्या दिशेने. पुन्हा एकदा दुसरा चेंडू आणि टोलवलेला आहे हवेच्या दिशेने आणि षटकार. परेश यांनी उत्कृष्ट असा टोलवलेला आहे षटकार. मागच्या वेळेस पण मागच्या मॅच मध्ये त्यांनी खूप षटकार मारले. पुन्हा एकदा त्यांनी सुरुवातच षटकाराने केलेली आहे. परेश, पाहूया आता झिरकॉन मरीन आपल्या संघासाठी किती धावा गोळा करते आहे. ओडेक्स विरुद्ध झिरकॉन. दुसरा चेंडू. 2 चेंडूमध्ये 7 धावा झालेल्या आहेत. सॉरी 1 बॉल. पुन्हा एकदा टोलवलेला आहे त्यांनी. पाहूया क्षेत्ररक्षक धावतायत दमले. चौकार. पुन्हा एकदा चौकार. 1 षटकार, 1 चौकार आणि 1 वाईटच्या इशाऱ्यामध्ये धाव मिळालेल्या आहेत. टोटल धावसंख्या झालेली आहे 11. 2 चेंडूमध्ये 11 धावा झालेल्या आहेत. तिसरा चेंडू टोलवलेला आहे पण निर्धाव. उत्कृष्ट चेंडू म्हणावं लागले सूर्य यांचा. बॉल कलेक्ट करून त्वरित सूरज यांच्याकडे दिलेला आहे. निर्धाव. चौथा चेंडू
शॉट, हेलिकॉप्टर शॉट म्हणावं लागेल आणि चौकार. 4 धावा पुन्हा एकदा आदित्यानी परेश यांनी मारलेला आहे. छान चौकार, 2 चौकार, 1 षटकार आणि 1 वाईटच्या याच्यामध्ये धावा मिळालेल्या आहेत. टोटल धाव संख्या होते आहे 15. 3 चेंडूमध्ये 15 धावा. चांगला स्कोर म्हणावा लागेल झिरकॉन मरीनचा. 4 माफ करा 4 चेंडू, 1 निर्धाव होता. पुन्हा एकदा शॉट, उत्कृष्ट झेल घेण्याचा प्रयत्न पण झेल सुटलेला आहे. लगेच कलेक्ट करून उत्कृष्ट असा प्रयत्न म्हणावा लागेल. ऋषिकेश यांचा उत्कृष्ट प्रयत्न, पण झेल काय घेता आला नाहीये. 4 धावा त्यांनी अडवलेल्या आहेत. त्यामध्ये जीवन स्ट्राईक लागले. जीवन, सूरज साम्राज्यातील जीवन यांनी टोलवलेला आहे. पाहूया चेंडू निर्धाव, घेऊ की नको घेऊ, नाही घेतली. ओव्हर झालेली आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या लागली आहे फलकावरती 16. दुसऱ्या षटकासाठी आलेले आहेत ऋषिकेश, सामोरे जातील परेश. वैयक्तिक 5 बॉल 15 याच्यावरती खेळत आहेत परेश. दुसरं षटक ऋषिकेश, सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं. पॉवर प्ले संपलेला आहे, लक्षात घ्यायचं आहे खेळाडूंनी. 4 षटकांचा सामना असणार आहे. 1 षटक ऑलरेडी संपलेला आहे, दुसरं षटक चालू आहे. एका षटकात 15 धावा फलकावर लागलेल्या आहेत. नोंद घ्यायची आहे, 1 खेळाडू 1च ओव्हर टाकेल. सात 8 पावलांचा रनअप ऋषिकेश यांचा, सामोरे जातील परेश. उत्कृष्ट टोलवलेला आहे. पुन्हा एकदा पाहूया काय होतंय. षटकारांचे बादशाह म्हणावं लागेल परेश यांना. आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार त्यांनी टोलवलेले आहेत. परेश यांच्या समोर मला वाटते कुठल्याच खेळाडूचं काही चालत नाही आहे. मागच्या मध्ये पण आपण मॅच मध्ये बघितलं आपण. पुन्हा एकदा परेश, ऋषिकेश. पुन्हा एकदा शॉट मारलेला आहे त्यांनी आणि चौकार, 1 बाउन्स चौकार म्हणावं लागेल. 1 षटकार आणि 1 चौकार. धाव संख्या वाढते. 26 या धावसंख्या झालेली आहे. उत्कृष्ट खेळी म्हणावी लागेल झिरकॉन मरीन यांची. 2 बॉलमध्ये 10 धावा दिलेल्या आहेत ऋषिकेश यांनी. सांघिक 26 धावसंख्या झालेली आहे. तिसरा चेंडू पुन्हा एकदा त्यांनी टोलवलेला आहे आणि षटकार, मला वाटते षटकारांची आतिषबाजी परेश यांच्याकडून होताना दिसत आहे. छान खेळत आहेत परेश. जीवन यांना काहीच करावं लागत नाही. ते नुसते मध्ये धावतायत, परत येत आहेत, परत धावतायत, परत येत आहेत. बत्तीस धावसंख्या झालेली आहे. बघा 32 धावसंख्या झालेली आहे संघाच्या आणि वैयक्तिक 31 धावसंख्येवर खेळत आहेत परेश. म्हणजे खूप मोठं योगदान म्हणावं लागेल परेश यांचं. मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी 67 धावा काढल्या होत्या 100 पैकी. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण एक आणि मिसफील्ड झालेला आहे आणि मला वाटते थोडा जाता जाता थांबला आहे. गेलाच होता पण मला वाटते बॉल आणि आत्महत्या केली. 2 धावा. 34 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा त्यातल्या 33 धावा ऋषिकेशच्याच आहेत.
शॉट पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पाहूया. चौकार चौकार गेलेला आहे. गुड गुड उत्कृष्ट खेळी चालू आहे. शेवटचा चेंडू ऋषिकेश घेऊन येतील, सामोरे जातील परेश. पाहूया या चेंडूवर काय होतंय. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न पाहूया काय आहे. आणि चौकार. खूप छान खेळत आहेत परेश. टोटल 42 धावसंख्या झालेली आहे फलकावरती. दुसऱ्या षटक संपलेला आहे आणि 42 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूमध्ये 42 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. स्ट्राइक रोटेट झालेली आहे. जीवन पाटील यांना संधी त्यांचा गेम दाखवण्याचा. पाहूया जीवन पाटील काय करतात. अवधूत सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील अवधूत. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 42 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. पाहूया अवधूत आपल्या संघासाठी काय करतायत ते. स्ट्राईकला आहेत जीवन, नॉन स्ट्राईकला परेश. पहिली जोडी अवधूत. चार षटकांची मॅच आणि आता मात्र अवधूत गोलंदाज. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिच झालाय. पंचांचा इशारा. हा वाईट बॉल पाहतो आपण. अवधूत हा गोलंदाज पाहतो आपण. काय फटकेबाजी चालू आहे. दोन्ही बाजूने खऱ्या अर्थानं वन वे ट्रॅफिक चालू आहे. परेश हा खेळाडू पाहतो आपण. हो लेग स्टेपच्या बाहेर बॉल पिच झालाय. पुन्हा एकदा पाहतो पंचांचा इशारा येईल परंतु नॉन स्टॉप रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल. एका धावेने सटेल व्हावे लागेल. धावसंख्या पुन्हा एकदा पाहतोय. परेश स्ट्राईक एंडला आला ना की मोठा फटका येणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली असते. 44 धावसंख्या. 4 षटकांची मॅच आहे. त्यामुळे परेश आता वैयक्तिक अर्धषटकाकडे वळणार का. फुटॉस बॉल स्लॉक स्वीप आणि इथे मात्र आपल्या अनोखे स्टाईलने फटका सजवलाय. पंचांचा इशारा. 6 धावा. 50 कम्स अप. अर्धषटक झळकवलेला आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या बॅटिंग साठी. लाजवाब फलंदाजी. आज या दुपारच्या सत्रामध्ये अक्षरशः एकच नाव फक्त मैदानामध्ये गाजतो ते म्हणजेच धुतुमगावचा हा मिस्टर हेलिकॉप्टर ज्युनियर कृष्णा सातपुते ज्याचा उपाधी आहे असाच परेश ठाकूर हा खेळाडू पाहतोय. एक आयकॉन खेळाडू म्हणून आपली का ओळख आहे. का माझ्यावर धुतुमगावाचा विश्वास असतो. का मला ज्युनियर कृष्णा सातपुते नाव पडलाय. का मला मिस्टर हेलिकॉप्टर या नावाने ओळखतात याची प्रचिती देणारी ही फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. नाव आहे परेश ठाकूर आणि काम आहे फक्त मोठे मटके खेळणं. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. परेश ठाकूरच्या बॅटमधून आलेला आणखीन दर्जेदार फटका. आता मात्र आक्रमण चढवलंय. गोलंदाज यावेळी कोणता चेंडू फेकणार. लेफ्ट हँड गोलंदाज आहे. शॉर्ट रनअप पाहायला मिळतोय. खराब बॉल आहे. यावेळी मात्र चेंडूला पाठवलाय फ्लॅट फटका. इनसाइड ओव्हर द रो पडलाय. 1 बाउन्स ओव्हर द रो. चौकार. षटकार आणि चौकाराचं पाऊस पाडलाय खऱ्या अर्थानं. वैयक्तिक खेळतोय आता मात्र जर बघायला गेलो तर आपण केडी सर. 51. 50 कम्स अप. बॅक टू बॅक कन्सेक्युटिव्ह 50s हियर. लगातार दुसरी 50. व्हॉट अ बॅटिंग. टाळ्या कमी पडतात असं वाटतं मला. प्रेक्षकांना विनंती करतो चला बॅटिंग आवडली असेल टाळ्या होऊन जायला हरकत नाही. काय फलंदाजी केली. तिकडे भांडणं झाली. बहुतेक 2 टीमचे 2 असतील. परेश वरनं 100% चालू असेल. ते आमचा खेळाडू आहे. येस बघा मी म्हटलंच आणि तेच चालू आहे त्या ठिकाणी. आणि
बॅटिंगच तशी केलेली आहे, सगळ्यांनाच बॅटिंग आवडलेली आहे. अतिशय चांगली फलंदाजी, एक आयकॉन खेळाडू म्हणून त्याची ओळख. रायगड जिल्ह्यातील आपण पाहतो उरण तालुक्यातील दुतुम गावातील हा अनमोल रत्न आज या मैदानावर आपली छाप छोडताना पाहायला मिळतोय. आणखीन धावा येतील, आणखीन धावा येतील. परेश अजूनपर्यंत सलामत आहे, क्रीज मध्ये नॉट आउट खेळतोय. हेलिकॉप्टर यावेळी गॅप मध्ये बॉल आहे, ओव्हर द साइड स्क्रीन, वन बाउन्स ओव्हर द रो, बॅक टू बॅक येतोय. षटकार नंतर आला दुसरा चौकार. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय. थांबायचं नावच घेत नाही. चौकार आणि षटकारांची अक्षरशः आतिषबाजी चालू आहे. मागच्या मॅच मध्ये 100 पार केलेली या संघानं. एस पंच, चेंडू किती असतील या षटकातील? 4 झालेले आहेत, अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पंच पहा, पंचांचे सुद्धा कौतुक केलं जाईल. भोजन झाल्याबरोबर लगेचच आपल्या कामाला लागलेत. टॉस बॉल, व्हॉट अ शॉट, लॉफ्टेड कव्हरच्या माध्यमातून लॉंग आर्मचा खेळाडू जेल साठी आले का नाही? हो, इथे मात्र पातेली गेलं, तुपी गेलं, हाती आलं धुपाटणं असं म्हणता येईल. बॉल कॅचही नाही भेटली, चौकारी नाही अडवला. 4 धावा. हाय फटका सजवलाय, प्युअर टायमिंग, फक्त फुल फेस ऑन द बॅट. हा शॉट डिस्क्राईब करायला सुद्धा वेळ लागेल, इतका चांगला फटका पाहायला मिळतो आपल्याला परेश ठाकूरच्या बॅट मधून. गोलंदाज आता अँगल चेंज करतोय, पुन्हा आता पाहतो आपण. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट्सने गोलंदाज. हाफ ट्रॅकर बॉल, इथे झेल होणार का? येस, जे वादळ आलं होतं ते वादळ मात्र शांत केलंय. थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी, एक सिंगल काढण्याच्या प्रयत्नामध्ये परेश ठाकूर हा या चेंडूवर ताकद लावली असती तर मात्र कदाचित मोठा फटका आला असता, परंतु हरकत नाही. फलंदाजी आवडली असं टाळ्या व्हायला हरकत नाही. परेश एकदा बॅट उंचावा कॅमेऱ्याकडं, लाजवाब फलंदाजी, अफलातून इनिंग साकारली. चौकार षटकारांची आतषबाजी आणि या मैदानावर आपली छाप सोडली पुन्हा एकदा परेश ठाकूर या दुतुमच्या खेळाडूनं. अतिशय चांगली फलंदाजी. 15 मध्ये 55 धावसंख्या जमवल्यात. वेल प्लेड. 15 मध्ये 59 बनवलेले आहेत. हेच कौतुक करून पहा. या ठिकाणी डगआउट मध्ये सुद्धा धावसंख्या मोजल्या जातात आणि खूप चांगली गोष्ट आहे. सतर्क राहणं गरजेचं आहे आयुष्यामध्ये. एक धाव सुद्धा का आमची कमी करताय तुम्ही, हे यावेळी विचारासाठी आलं होतं आणि लगेच करेक्शन झालं त्या ठिकाणी. कारण आमचे गुणलेखक सुद्धा जे आहेत, एक चौकार कमी केला होता परेशचा. हे सब मारले आणि आमची पण चूक नाही ना त्याच्यामध्ये. एवढे मारले, स्कोररला बिझीच ठेवला. आज पेन उचलायला सुद्धा आमच्या सरांना वेळ नाही दिलं. अशी फलंदाजी परेश करू नका प्लीज, आम्ही कन्फ्यूज झालो. एवढे वेळ चौकार मारलेत तुम्ही. 8 चौकार मारले, 4 षटकार मारले. काय फलंदाजी. आणि टोटल धावसंख्या पाहतो आपण. एकूण धावा 62, 62 रन्स, 62 धावा. लास्ट ओव्हर, शेवटचे षटक. ओ, अपील झाली. पॅडला चेंडू लागलाय की काय? पंचांचा इशारा येईलच. मिसिंग लेग स्टंप स्वतः गोलंदाज सांगतोय आणि लेग बायचा इशारा. हेच पॅडला चेंडू नक्कीच लागला होता. प्रथमदर्शी असं वाटलं की इनसाइड एज आहे, परंतु मिसिंग लेग चालू होता. सिंगल पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये आलेली ही धाव. स्लॉग स्वीप. ओ, डॉट बॉल असं वाटलं होतं, परंतु हा बॉल वाईट आहे. पंचांचा इशारा इथे मात्र पाहतोय. वन ऑफ द लेजंड प्लेयर प्रफुल्ल ठाकूर आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून हा. ओ, फटका 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 चांगला आहे. क्या बात आहे. फटक्यामध्ये आहे वजन आणि म्हणूनच धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. ठोकलाय षटकार, अतिशय चांगला या ठिकाणी फटका पाहायला मिळतो. हाफ ट्रॅकर बॉल, त्याला केला मात्र शॉर्टआर्म फुलचा फटका. शॉर्टआर्म जॅक म्हणू शकतो, शॉर्टआर्म फुल म्हणू शकतो. थोडासा बॉलच्या रेंज मध्ये आले, तिथून बॉलला उडवला, आडव्या बॅटनं फटका सजवला आणि कव्ह कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडूला पाठवला. षटकार चौकारानेच धावसंख्या पुढे सरकते. आणखीन एक यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. चेंडू उचल फेक होईल, तद्वर मात्र आलेल्या या 2 धावा
2 धावा पाहायला मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. शेवटचं षटक प्रगती पथावर. परेश ठाकूर काय फलंदाजी केली. चला आमच्या स्कोररला तुम्ही कन्फ्यूज करू नका प्लीज, नाही तर पॅनल्टी देऊन तुमच्या 6 धावाच कमी करू डायरेक्ट. हा परेशच्या अकाउंटमध्ये एवढेच ठेवू आम्ही, टीमच्या कमी करू. यावेळी मात्र आपण पाहतोय इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. खराब फिल्डिंग आहे. थ्रो पोचताना आरामात मला तरी वाटते फलंदाज चालत गेले असता. असा फेकी आली. बॉल किती बाकी आहेत. शेवटचा बॉल आहे. 2 आहेत करेक्शन. एक मध्ये वाईट टाकला. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि एकूण धावा संख्या 74. 74 धावा. फुल टॉस बॉल आणि काय पंचांचा इशारा काय येतोय आपण पाहणं योग्य राहील. सिक्स. येस इट्स अ 6. बॅट्समनने संशयाच्या नजरेत पाहिले नो बॉल आहे का, परंतु स्क्वेअर लेगच्या पंचानं हा चेंडू ड्रीप होत होता असं सांगितलं. 80 धावा. 80 रन्स. क्या बात आहे. 80 धावा. पहा पुन्हा एकदा श्वन पथकने आपली जागा घेतलेली आहे. शेवटचा बॉल. या इनिंग मधील गोलंदाजांना वाटे असेल कधी आमची इनिंग संपते, आणि आणखीन एक सुटकेचा श्वास घेतलाय. परेश ठाकूर बाद झालाय, अन्यथा आणखीन धावा वाढल्या असत्या. फुल टोल वसुली केली त्याच्यावर. शेवट गोड केला जातोय. स्लॉक स्वीपच्या माध्यमातून बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध चेंडूला पाठवलाय. 6 धावा. सुरुवात केली होती परेश ठाकूरनं षटकारानं, आणि शेवट केला मात्र याच खेळाडूनं षटकारानं सुद्धा. क्या बात आहे. एकूण धावसंख्या 86. 87 धावसंख्येचं आव्हान. चेंडू असतील 24. चला परेश ठाकूर आणि त्यांची टीम आपण झिरकॉन. बरोबर 86 87 बरोबर ना कडे. चला 87 धावसंख्येचं आव्हान आहे आणि आता त्या आव्हानाला सामोरं जावं लागेल. एकच नाव परंतु गोलंदाजी खूप चांगली आहे. परेश सुद्धा गोलंदाजी करू शकतोय. गावदेवी गावठाण या ओपन हाफ संघामधून नेहमी खेळताना आपण पाहिलेलं आहे. ज्यावेळी ओपन हाफ तालुका ओपन संघाच्या मॅचेस असतात त्यावेळी गावदेवी गावठाण संघामध्ये कित्येक वेळा आपण ओपनिंग किंवा वन डाऊन साठी या खेळाडूला पाहिलंय. इतकंच नव्हे तर गोलंदाजीमध्ये सुद्धा आपली धार आपली धमक दाखवली या खेळाडूनं. धुतुमचा हा आपण पाहतोय मिस्टर हेलिकॉप्टर नाव आहे. सातत्याने आपण पाहतोय ते नाव सगळ्यांच्याच ओठावर. परेश ठाकूर हा खेळाडू. चला बॅट्समन पाठवून द्या लगेच. अजिबात वेळ खर्च करू नका. अजून 3 मॅचेस खेळवायच्या आहेत बॉयज, सो प्लीज कॉपरेट. हॅलो, सहारा लॉजिस्टिकचे मालक मंगेशजी इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय त्यांनी इथे स्थानापन्न व्हायचं आहे. याचबरोबर पाहुण्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. सहारा लॉजिस्टिक्सचे सर्व अर्थातच ओनर सन्माननीय मंगेश दादा यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम. आणि पुढच्या मॅच साठी टॉस करायला या लगेच या. वेलकम मंगेश दादा यांचं आगमन त्यांच्या शुभ पवित्र असते. आपण आता नाणेफेक करणार आहोत. एका बाजूने आपण पाहणार आहोत फुंडे गावचा एक सुपरस्टार खेळाडू किशोर दादा आपल्या समवेत जोडले जातील. त्यांचा सुद्धा खेळ पाहायला मिळाला या मैदानावर. एक अष्टपैलू खेळाडू आहे. मॅच ऑन होणार. चला येस पंच मॅच चालू करा लगेचच.
87 रन ऑन टारगेट, 87 रन का अब टारगेट यहाँ पे सेट किया है दोनों बल्लेबाज के पास। अब कोई चारा नहीं, महज 24 गेंदें यहाँ से मिलेगी उस टारगेट को हासिल करने के लिए। नए गेंदबाज पारी की शुरुआत करेंगे। आदित्य गेंदबाज, पहली गेंद, वो अच्छी गेंद, आउटसाइड एज लगी थी, वहां पे फील्डिंग बहुत ही अच्छी हुई, फील्डर काफी चुस्त वहां पे दिखाई पड़े। अच्छी गेंद, अच्छी क्रिकेट, वहां पे अच्छी फील्डिंग के साथ पहला गेंद यहाँ पे डॉट बॉल फेस करते हुए बल्लेबाज आकाश नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर और स्ट्राइक गेंद के ऊपर रेशम। और यहाँ पे टॉस किए जा रहे, हेड्स इज द कॉल, इट इज अ हेड्स। लॉजिस्टिक्स टॉस विन। यहाँ पे आपका जो भी डिसीजन है इस मैच के बाद, जी हाँ, मैदान का अब जल्द से जल्द मैदान में जाएगा। इस बार थोड़े से भटके थे, लेग स्टंप के बाहर गेंद थी, वहां पे अच्छी फील्डिंग, वहां पे फाइन लेग का खिलाड़ी गेंद के नीचे आते हुआ और इस दुक्के के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 2 रन के साथ। खाता खोला है अपना, ऑफ द मार्क कह सकते हो, अपना और अपने टीम का यहाँ पे खाता खोलते हुए दोनों बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी यहाँ पे करते हुए 2 रन के साथ। लेकिन इक्का दुक्का से काम नहीं बनने वाला, महज 4 ओवर है, उस 4 ओवर में 87 रन का यहाँ पे टारगेट, बहुत बड़ा टारगेट है ये। फुल टॉस गेंद थी, मिस क्यों कर गए, अपील की है, लेकिन वहां पे अंपायर का सिग्नल, लेग बाय, मिसिंग फॉर द लेग स्टंप, गेंद बाहर निकल रही थी, लहरा रही है गेंद। इस दोपहर के सत्र में गेंद जरूर स्विंग हो रही है और अच्छे रफ्तार के साथ ये गेंदबाज गेंदबाजी कर रही है, अच्छी गेंदबाजी वहां पे, दाया बाया कॉम्बिनेशन यहाँ पे। अब दाया हाथ के बल्लेबाज यहाँ पे ऑन स्ट्राइक एंड के ऊपर आएंगे। क्या बल्लेबाजी की थी, शुरुआत बहुत ही बढ़िया की थी। परेश ठाकुर जो इस वक्त लॉन्ग ऑफ के भूमिका में है, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, बैक टू बैक 2 50s लगाई उन्होंने। फुल टॉस गेंद, फिर से एक बार पैड पे गेंद, इस बार लेग स्टंप से काफी बाहर, इसके लिए अपील भी नहीं हुए, अंपायर इसका सिग्नल यहाँ पे आता हुआ, इससे लेग बाय। इक्का दुक्का से काम नहीं बनने वाला, बड़े शॉट खेलने होंगे आपको। 87 रन का अगर टारगेट रखा है ना, तो उस टारगेट को हासिल करने के लिए आपको जिस तरह के परेश ठाकुर ने बल्लेबाजी की थी ना, जो स्टार्ट दिया था ना, उसी तरह का स्टार्ट अब आपको चाहिए अगर आपको इस मैच में जीवित रखना है तो। फिर से एक बार ये चले गेंदबाज, राइट आर्म ओवर द विकेट्स, हाफ ट्रैकर गेंद, बहुत ही अच्छा गेंद, परफ्यूम डिलीवरी, अपील की थी और ये क्रीज छोड़िए बल्लेबाज ने, पहले विकेट का पतन, यहां से होंगे खिलाड़ी आउट। अच्छी गेंदबाजी, रफ्तार के साथ गेंदबाजी की और उस रफ्तार के अपने रफ्तार से गिरफ्तार किया है बल्लेबाज को, यही कहना होगा। आउटसाइड ऑफ स्टंप गेंद डाली थी, छेड़खानी करने की कोशिश, बल्ले का ऊपरी किनारा और अच्छा कैच लपका वहां पे, विकेट कीपर के दस्ताने, चुस्त मुस्त तंदुरुस्त, पहले विकेट का पतन। और अब कोई चारा भी नहीं है, देखिए हर गेंद के ऊपर बड़ा शॉट यहाँ पे लगाना होगा। एक और लेफ्ट हैंड बैट्समैन बल्लेबाज अब स्ट्राइक गेंद के ऊपर, स्वप्निल। ये लीग टूर्नामेंट है, इसके लिए अगर पहला मैच अगर आप हारते भी हो उसके बाद आपको चांस मिलेगा, लेकिन दूसरा मैच अगर आप हारते हो तो इस टूर्नामेंट से आपको बाहर जाना होगा, ये रूल है इस लीग का। अगली गेंद, ओ बहुत ही अच्छी गेंद, तेज तर्रार गेंद डाली थी, कोई जवाब नहीं था बल्लेबाज के पास, छकाया अपने रफ्तार के साथ और इसी के साथ पहले ओवर का खेल यहाँ पे खत्म। और इस पहले ओवर में स्कोर अगर आप देखा जाए तो महज 4 रन 1 विकेट के नुकसान पे। क्या अच्छी गेंदबाजी डाली थी, सटीक लाइन और सटीक लेन के साथ बेहतरीन गेंदबाजी यहाँ पे दिखाई पड़ रही है। रन काफी है लेकिन उससे ज्यादा गेंदबाजी भी जरूर तारीफ करूंगा मैं। नए गेंदबाज परेश ठाकुर जैसे गेंदबाज देखिए, अगर गेंदबाजी नहीं कर रहे तो इसका मतलब है उनके टीम में बहुत ही बढ़िया गेंदबाज है। जीवन, चला पुढची सूचना आहे पहा, यानंतरचे सगळे सामने जे आहेत ना ते 3 षटकांचे असतील, किंबहुना जर वेळेअभावी वेळ कमी पडला त्याहून कमी होतील, पण षटक वाढणार नाही याची दखल घ्या आता।
3 षटकांची मॅच असेल. आयोजकांचा निर्णय आहे, त्या निर्णयाचं पालन कराल अशी अपेक्षा करतोय. पहिला बॉल यावेळी मात्र चांगला चेंडू होता. मिडल वरून चेंडू उडाला होता, मिडल स्टंप वरून लेंथ वर चेंडू हा पिक केला होता. साइड आर्म ऍक्शन आहे, साइड आर्म ऍक्शन. चेंडू शोल्डर जो आहे तो गोलंदाज थोडासा ओपन होतोय, त्यामुळे साइड आर्म ऍक्शन पाहायला मिळतो. चेस्ट थोडीशी ओपन पाहायला मिळते. येस, फुल टॉस बॉल. या ठिकाणी मात्र व्ही शेप मध्ये फटका खेळला होता. फटक्यामध्ये ताकद तेवढी पाहायला मिळाली नाही, अवघी सिंगल पाहायला मिळतोय. फुल टॉस होता, जास्त काय डॅमेज करू शकले नाही. पॉवर प्ले नसणार आहे आता, क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन थोडासा स्क्वेअर आहे. शॉर्ट मिड विकेट सुद्धा एक पाहायला मिळतोय. एक लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण सजलेलं. गोलंदाज पुन्हा तयार होतोय. साइड आर्म ऍक्शन पाहायला मिळतोय आपल्याला. स्लोवर बॉल, फिंगर रोल केले होते. क्लीन बोल्ड, त्रिपलाची दांडी गुल केली या ठिकाणी मात्र फलंदाजी. आणखीन एक खेळाडू बाद. क्या बात आहे, पहा शरदचंद्र दुबे आपण गोलंदाजीला आलात, 3 विकेट मिळाले तर मात्र अजय दादा पाटील यांच्याकडनं हिंद टर्मिनल यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. सिंपल फंडा आहे. कॅप्टनची सेटिंग लावा, त्यानंतर मात्र फलंदाजी सेटिंग लावा. जे हातात येतील ते तुमचे. 5,000चं पहा कॅश प्राइज लावलंय, पण तसे मिळतील का 5,000 सेटिंग लावून, हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. त्यापेक्षा त्यांना शतक मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे. नवीन फलंदाज हो, यावेळी मात्र हाफ ट्रॅकर बॉल होता. सॉफ्ट हँड मध्ये खेळण्याचा प्रयत्न, अगदी सहजगत्या खेळण्याचा प्रयत्न. बॅट कट, पंचांचा इशारा. प्रफुल्ल सर एक लेजंड प्लेयर आहेत, बऱ्याच कालावधीनंतर त्यांनी क्रिकेट सोडलेला पाहायला मिळतोय का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कधी कधी यंगस्टरना सुद्धा संधी मिळणं गरजेचं असतं, त्यामुळं सिनियर खेळाडू हा आपला खेळ सोडत असतात. यावेळी मात्र काय झालंय, कुठे चेंडू लागलाय, अपील झाली. मला तरी वाटलं थाईजला हा चेंडू ब्रश झाला असावा. प्रथमदर्शी हेच पाहण्यात आलं आणि म्हणूनच पंच वळले नाही इथून. चेंडू अजूनही जर आपण विचार केला षटकातील शेवटचा बॉल, लास्ट बॉल आणि सेकंड ओव्हर नाव. ओ, लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, काय गरज आहे एक्स्ट्रा एफर्टची, चाललंय ते चालू द्या ना. येस, पण जवळतील व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. धावसंख्येचा अक्षरशः अकाल पडलाय, धावा येतच नाही, कशाच येत नाही, त्यामुळे हा व्हाईट बॉल आलाय. 1 धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकेल. 8 धावा. फुल टॉस बॉल आहे, फुल टॉस बॉल, त्यावर सुद्धा 1 धाव. बघा, घर फिरले ना का घराचे वाशे फिरतात असं म्हणतात, तेच चालू आहे या ठिकाणी. फुल टॉस बॉलवर सुद्धा 1च धाव. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपला जातोय. धावसंख्या 9. 87 धावसंख्येचं आव्हान असताना 78 धावसंख्येची अजूनही गरज. चला, बक्षीस लावले त्याला द्या षटक. दोन अर्धषटके खेळी परेश ठाकूर या खेळाडूच्या माध्यमातून पाहिली. नवीन गोलंदाज, नाव सांगा प्लीज. संदीप येतोय नवीन गोलंदाज. हो, इथे मात्र पाहतो आपण हा झेल होणार का. वॉड कॅच, लक्ष नव्हतं खरं परेशचं. परेश कदाचित कोणीतरी हाक मारे तिकडे बघत होता आणि परेशचं 100% लक्ष नव्हतं. थोडासा उशिरा, मायक्रो सेकंड लेट धावला, काय फरक पडतोय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर आहे. कित्येक वेळा उत्कृष्ट फलंदाज नाही मित्रांनो, उत्कृष्ट गोलंदाज पण नाहीये. 73 ट्रॉफी आहेत, परंतु बेस्ट फिल्डर सुद्धा का गणला जातोय, कारण चांगला कॅचेस घेतलेल्या आहेत. एक कॅच त्याची व्हायरल होते उलवेनोट परिसरामध्ये, रिले कॅच घेतला होता जे IPL मध्ये बघतो आपण. ती कॅच यूट्यूबला जर याला फॉलो केलं नसेल, खरंच फॉलो करा, ती कॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इतका चांगला हा क्षेत्ररक्षक आहे आणि आज सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण केलंय त्याच्या माध्यमातून. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळतोय आज या मैदानावर. असं कित्येक अशा हे आहेत, षटकं आहेत आमच्या आजी नजरेसमोरचे. एक समालोचक म्हणून कित्येक वेळा पाहिलेलं आहे. माझ्याकडे जवळजवळ डझनभर उदाहरणं आहेत, आज वेळ कमी आहे म्हणून. ओ, गुड बॉलिंग. यावेळी पहा, फलंदाज नाही तर कीपर सुद्धा बीट होतोय. कीपर बीट झाल्यानंतर लेग स्लिपचा खेळाडू सुद्धा बीट होतोय. अजूनही चेंडू हातात नाही. इक्का दुक्काने काय होणार नाही.
सिंगल डबलने काय होणार नाही, फक्त मार्जिन कमी होईल. त्यामुळे षटकार खेचण्याचा प्रयत्न करा. एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी तो टाकायचा नाहीये. तुम्हाला पुढील मॅच असणार आहे, सामना 3 षटकांचा असेल. यानंतरचे सगळे सामने 3 षटकांचे असतील. एका बाजूला पहा, मैदानाच्या बाजूला कामकाज सुद्धा चालू आहे. फटका चांगला आहे, हवेत बॉल आहे, झेल आहे. आणखीन एक चांगला झेल टिपला जातोय. गुड कॅच, चांगला झेल टिपला जातोय. व्ही शेप मधला आणखीन एक चांगला फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्ले मध्ये आला आणि तिथून मात्र चांगला झेल टिपला जातोय. आदित्य मोरे या खेळाडूनं ज्यानं शतक हाताळलं होतं त्यानं मात्र चांगला झेल टिपला जातोय. गुड फिल्डर आहे. खऱ्या अर्थानं मगाशी मी म्हटलं ना, लक्ष नसलं अगदी सुस्तावलं, कारण बाउंड्री लाईनवर चेंडू सुद्धा येत नाही. षटकार चौकार सोडा तर परेश त्यासाठीच वाट बघत होता. आमच्याकडे बॉलच येत नाही, टप्प्याने सुद्धा बॉल येत नाही असंच त्याला वाटतंय. त्यामुळं कधी कधी बॉडी लँग्वेज तशीच होऊन जाते. चेंडू नसल्यावर काय करेल माणूस, फक्त गोलंदाजाकडे पाहतो. फलंदाजा स्टान्सकडे पाहण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय नसतो. हो, गुड बॉलिंग, पेसने बीट केलं. लवली डिलिव्हरी, चांगला चेंडू होता. द्रुतगतीचा चेंडू, हायवेवरून एखादी मोटरसायकल किंवा स्पोर्ट्स बाईक जाते ना, त्या प्रकारचा हा चेंडू झपकन निघून गेला. वेळ अजिबात मिळाला नाही फलंदाजाला. आणखीन एक, वाव, इथे क्लीन बोर्ड झालेत. दांडी गुल केली, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. काय षटक हाताळलंय. गोलंदाजी आवडली असं टाळ्या व्हायला हरकत नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. शेवटचं षटक परेश ठाकूर हाताळणार का? परेश ठाकूरने हाताळलं विकेट्स पेक्षा ना, रवींद्र जडेजा सारखा पटकन ओव्हर षटक संपलं. येस, एक षटक आहे. शेवटचं षटक धावसंख्या पाहतो आपण, काय सांगू, 11 धावा. 11 धावा झालेल्या आहेत. 87 मधना अर्ध्या जरी कमी केल्यात ना, तरी आता थोडंसं कठीण जाईल निघणं, कारण फलंदाजांनी प्रयत्नच केले नाही. म्हणजे येस पंच, चेंडू द्या. एक ओव्हर झालेला आहे, षटक आहे, एक चेंडू आहे, माफ करा. तेच पंच विचारत होते, मला स्कोररने सांगितलं सुद्धा नव्हतं. मला वाटलं मगाशी एक चेंडू आहे, जरा लगेचच चालू करा. षटक डिक्लेअर केलं होतं. गुढे लेखक आमचे नवीन आहेत, त्यामुळं समजून घ्या आम्हाला सुद्धा. त्यांनी सांगितलं ओव्हर, आम्ही पटकन षटक म्हटलं आणि कदाचित पंचांनी सुद्धा शेवटचा बॉल काउंट केला नसावा. हरकत नाही, चला. काय फरक पडतोय इथं. अपील झाली, हाईट इफेक्ट आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल डॉट जातोय, फक्त औपचारिकता, परंतु पंचांनी आपली कामगिरी चोख बजावलेली आहे. त्यांचं काम आहे पारदर्शकतापणा ठेवणं, ते काम त्यांनी केलंय. शेवटचं षटक. आता मात्र परेश ठाकूरच्या हातामध्ये बॉल, ज्यानं फलंदाजी करताना गोलंदाजांची लखतर वेशीवर टांगली अशी फलंदाजी पाहिली. आता गोलंदाजामध्ये त्याचे जोहर दाखविल. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. ओ, वेग दिला होता पहा या चेंडूला, थोडासा स्लॉपी झाला त्या ठिकाणी. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय, एक षटक केलं मी, थोडंसं झाडू मारावं लागेल त्या ठिकाणी, कारण जो रिलीज पॉइंट आहे ना, त्या ठिकाणी थोडीशी माती आहे. फूट जरा जरी स्लाइड झाला ना, तर कदाचित गोलंदाजाला इजा होऊ शकते. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल यावेळी मात्र लागलाय का? हो, परेशने लगेच माफी मागितली आणि स्वतः पाहायला सुद्धा गेला. चला, पाणी घेऊन जा, लगेच जा. कोण 12th मॅन, तिथून विचारण्यापेक्षा पाणी घेऊन जा बॉईज, पाणी घेऊन जा. आणि चेंडू लागलाय कुठं, शोल्डरला लागला की फेसला? ओ माय गॉड. चला लगेचच जा, आणि आईस असेल तर तो सुद्धा घेऊन जा. थोडंसं स्पीडअप करा बॉईज. हो, वेग आहे, वेग आहे. हा परेश मात्र आता वेग कमी करणार 100%, कारण ॲज अ प्लेयर म्हणून खेळत होता परेश ठाकूर. त्याला काय माहिती बॅट्समन एवढा इझिली घेणार ते. एस, गोलंदाजी चूक मी इथं अजिबात म्हणू शकत नाही. एस, ठीक आहे, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलेली आहे. चला, इंजर्ड असेल तर बसू शकता, आपण डगआउटमध्ये येऊ शकता. या, येस, रिटायर्ड हर्ट. पिक करू शकला नाही खेळाडू. कधी कधी होतं असं, कारण
प्रॅक्टिस नसते आणि प्रॅक्टिस नसल्यावर जी चेंडूची गती आहे ना, इनफॅक्ट गतीपेक्षा जो बाउन्स आहे ना तो आपल्याला रीड करता येत नाही. या गोष्टी होत असतात, प्रॅक्टिसला सुद्धा या गोष्टी होतात, परंतु थोडक्यात बचावलं असंच म्हणून मी. परेश ठाकूर आपण पाहतोय, परेशने आपलं काम चोख बजावलं होतं, त्याला फक्त डॉट बॉल फेकायचं होतं. हो, जवळपास डोळ्याजवळ चेंडू लागला. मगाशीच म्हटलं मी, वेग कमी करणार आता परेश. हा मैत्रीपूर्वक मॅच खेळणारा खेळाडू आहे. हा चेंडू पडल्यानंतर पहिली माफी मागली, अपोलाइज झाला, इतकंच नाही तर लगेच गेला तो त्या फलंदाजाजवळ. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. हो, लेग स्टंपच्या बाहेर बॉल, वाईट बॉल आहे. एस पंच या ठिकाणी वळतात. प्रफुल्ल ठाकूर सरांचा इशारा, वाईट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल, स्विंग आणि मिस. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. मी मगाशीच म्हटलं, हा गोलंदाज रवींद्र जडेजा सारखं फास्ट अँड फ्युरियस षटक टाकतो. कधी येतोय कधी षटक संपवतोय ना हे समजतच नाही. पहा, आणखीन एक डॉट बॉल. म्हणजे हा गोलंदाज आला ना की लेसचा पॉकेट फोडा. अहो, तो लेसचा पॉकेट संपण्या अगोदर याचं षटक संपलेलं असेल, असं उदाहरण आहे. शेवटचा बॉल असेल. यावेळी मात्र फटका चांगला आहे. लेट आले पण थेट आले असं म्हणावं लागेल, परंतु चेंडू आडला जातोय. विकेट्स आणि इथं मॅच वन साइडेड. आणखीन एक, आणि या सामन्याचा हिरो ज्यानं शेवटचा चेंडू विकेट सुद्धा मिळवला, परेश ठाकूर. पुन्हा एकदा या, बॅक टू बॅक 50s आणि बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच. चला जा, नाणेफेक कोणी जिंकली? सन्मान केला जाईल, सन्मान केला जाईल. ओडेक्स जे स्पॉन्सर लाभलेले आहेत